स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. अगदी क्लासच्या सुरुवातीला सगळ्यांना सांगते की कारण रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे आपण. जे लोक आज अब्सेंट असतील त्यांच्यासाठी की उद्या आणि परवा आपल्या क्लासला सुट्टी राहणार आहे. कारण संडेला आपल्याला सुट्टी असते आणि सॅटर्डेला माझ्या मुलाचं अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे उद्या आपण क्लास घेऊ शकणार नाही. तर नेक्स्ट मंडे आणि ट्युसडेला आपला रेग्युलर क्लास होईल. वेनेसडेला आपल्या क्लासला सुट्टी राहील. आणि थर्सडे पासून जे लोक सेकंड लेवलच्या बॅचला येऊ इच्छितात तर ते थर्सडे पासून त्याचे ऍडमिशन संडे पासून चालू होतील. सोमवार, मंगळवार, बुधवार पर्यंत तुम्ही ऍडमिशन करून सेकंड लेवलला येऊ शकता. थर्सडे पासून आपल्या नियमित याच वेळावर 4:30 ते 5:30 ऍडमिशन होईल. लाईफ टाईम ऍक्सेस राहणार आहे तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन करू शकणार आहे. तर आत्ता कोणी जुने स्टुडंट आहे का? माझ्याकडे गेस्ट आले आहेत आणि त्यांना खरोखर काही क्लास केल्याने फायदा होतो का हे जाणून घ्यायचं आहे. सो आपल्या जुन्यापैकी कोणी स्टुडंट अवेलेबल आहे का ज्यांनी थर्ड लेवल पर्यंत आलेले आहेत? एनीवन नाव? कारण माझ्याकडे गेस्ट बसलेले आहेत त्यांना मला ते सांगायचं आहे. प्रॅक्टिसनी फायदा होतो का रेकीच्या? कोणी आहे का आपले जुने स्टुडंट? एनीवन रेज युअर हँड जर कोणी असेल जे प्रॅक्टिस करतात आहे. जुन्या स्टुडंट पैकी कोण आहे? आज आहे का कोणी क्लासमध्ये? मंगला राठी मॅडम नाही, आपल्याकडे दुसऱ्या राठी. हा, भवरिया शमाकांत एकनाथ हे जुने स्टुडंट आहे का सर तुम्ही? हा, मी रेकेल लेवल वनच्या तिसऱ्यांदा मी करतोय आता. अच्छा अच्छा, तर लेवल वननी काही फायदा होतो का ते सांगा. मग मला सेकंड थर्ड ओके लेवल ओके. वाले पाहिजे ओके होते. मॅम. जे काही आपल्याकडे आलेले आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की मी रेकी लेवल वन जेव्हा पहिल्यांदा घेतली तेव्हा मला फारशी एवढं माझी प्रॅक्टिस नव्हती, म्हणून मी प्रॅक्टिससाठी पुन्हा पुन्हा रेकी वन दोनदा पुन्हा बसलो आणि त्याचा जो बेनिफिट मला मिळतोय तो आता मला मिळतोय की मी अफर्मेशन कशी करावी, कोणाला कसं काय करावं आणि स्वतःवर कशासाठी करायचं. मला ते फक्त आता रेकी लेवलवर वन फक्त 10%च मला मिळतंय त्याचं रिझल्ट. पण ते इतके खूप छान आहेत, इतके खूप छान आहेत. खरोखरच माझ्या मनावर कितीतरी बऱ्याच गोष्टींचा बर्डन आणि प्रेशर पण होतं. ते मी माझ्या ह्या रेकी लेवल वनने मला जेवढं दिलंय ते खूपच भरभरून दिलेलं आहे. त्यामध्ये मी आणखी किती किती वाढ करून सांगू शकत नाहीये. माझं म्हणजे खूप म्हणजे खूप भरपूर मला त्याची मदत झाली. आणि माझ्या जे कोणी असतील नवीन माझे मित्र किंवा जे आपले जॉईन होणारे असतील किंवा होत असतील त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा. कारण ही लेखी आपण आपल्यावर आपल्या स्वतःसाठी आधी करा आणि मग नंतर दुसऱ्यासाठी करता येण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि त्यातनं मानसिक संतुलन हे आपलं खूप छान राहतं. आणि खूप प्रेशर बर्डन आलं असेल तरी सुद्धा ते दडपण आपले निघून जातात. काय हा खूप बेनिफिट मला आता मिळालेला आहे. तिसऱ्या याच्यामध्ये मी जेव्हा पुन्हा पुन्हा करतोय तेव्हा मला खूप समजून आलेलं आहे का. आणि आता मी सेकंड आणि थर्ड साठी ऍडमिशन 100% घेणार आहे आता. एकदम 100% म्हणजे माझं पैसे नव्हतं. मॅडमना मी सांगितलं होतं तेव्हा मुंबईला जात होतं, कार्यक्रमाला होते. मॅडम म्हटलं माझं पैसे नाहीये, पण तरी मॅडमने मला सवलत दिली. पण माझ्या मनाला काही पटलं नाही, सवलत घेणं हा मला योग्य वाटलं नाही. म्हणून आता माझ्याजवळ पैसे आले आणि मी आता ऍडमिशन घेणार आहे. चला, ते स्वागत खूप आहे सर तुमचं. छान माहिती थँक्यू. आहे. हॅलो. आणि मॅडमचं जे अनुभव आहेत खूप डीप आहेत, खूप डीप आहेत. मी इतर ठिकाणी सुद्धा ऐकलं पण मला एवढं सॅटिस्फॅक्शन कधीच झालं नाही की जेवढं मॅडम कडून मला सॅटिस्फॅक्शन आता तिसऱ्यांदा घेऊन वारंवार ऐकतो. म्हणजे माझं खूप सॅटिस्फॅक्शन होत आहे. म्हणूनच मी एवढं त्यामध्ये आतमध्ये गेलो आणि ते सगळं शिकून आता सेकंड अँड थर्ड लेवलला जातोय. थँक्यू मॅडम, तुम्ही थँक्यू. मला बोलण्याची संधी दिली, उपलब्ध करून दिला आणि नवीन लोकांपुढे मला शेअर करायला थँक्यू. तुम्ही थँक्यू. खूप मदत केली. त्याबद्दल थँक्यू. तुमचे आभारी आहे. हॅलो. हा, थँक्यू सर. प्रणाली मॅडम बोला. या, गुड इव्हनिंग मॅडम आणि तुमच्या गेस्टना खास सांगायचंय की तुम्ही आम्हाला जे ब्लेसिंग्स देत आहेत दे आर व्हेरी मच युजफुल.
आता मी तर काल पण तुम्हाला माझ्या साडीचं उदाहरण सांगितलं, पण गेस्टना सांगते माझ्या मुलीची साडी हरवलेली होती. पण मी आता सेकंड लेव्हलला ऍडमिशन घेतलेली आणि मॅडमने एक सिम्बल आम्हाला सांगितलेलं कॉमन, चोकुरे जो आहे तो घातल्याने आपलं इच्छा होतात. आणि तसंच 2 तासानंतर मी हिलिंग वगैरे केलं आणि 2 तासानंतर मला मुलीची साडी मिळाली. तर मागच्या आठवड्यात पण एक असाच इन्सिडेंट झालेला होता. मी फोर व्हीलरने जरा बाहेर जात होतो आणि दुपारचे 12 वाजलेले आणि आमची खिडकीची काच खाली पूर्ण अडकली. ती वरती येत नव्हती आणि एसी चालू करता येत नव्हता त्यामुळे. मॅडमने आम्हाला फक्त सांगितलेलं की तोंडात जिभ टाळूला आपण कसं ते चोकुर सिग्नल द्यायचा. तेवढा मी तर फक्त तोंडाचा सिग्नल हे साईन दिली आणि 5 मिनिटाने आमची काच वरती आली. म्हणजे आहे आपण ज्या मनापासून जेवढं करू तेवढंच एक आहे. पण जसं मॅडम बोलतात की मनात किंतु हा नको, ते मेन आहे. किंतु कधी ठेवू नका. चला, थँक्यू खूप छान थँक्यू. शिकवतात. हम्म. तुम्हाला बोलायला लावायला याच्यासाठी सांगितलं. माझी एक फ्रेंड आहे, म्हणतात ना जवळच, म्हणजे तुम्ही आज आता प्रणाली मॅडम बोलल्या कोकणातनं आहेत, मालवणमधनं, आणि सगळे मुंबई पुणे आणि बाकीच्या ठिकाणून आहेत. पण शेजारी जर कुणाला म्हटलं की नाही हो, आपलं 10 दिवसांचं फ्री सेशन आहे, थोडंसं ऐकून घ्या, कोणीच येत नाही. म्हणून त्या आज अचानक आल्या. मी म्हटलं खरोखर काय करता म्हणते तुम्ही, तर म्हटलं मी सांगण्यापेक्षा काही फायदा होतो का तुम्ही बाकीच्यांकडनं ऐकून घ्या. म्हणून ओके. सो चला, थँक्यू. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. आज आपण आपलं औराचं प्रॅक्टिकल राहिलेलं बघणार आहोत. त्या दिवशी आपण रेकी बद्दल बघा, ज्यांना कुणालाही गैरसमज आहे, मी तुम्हाला सरळ सांगितलं गुगलवर जायचं. तुम्हाला एक सुंदर उत्तर दिलंय ना. जर कोणी रेकी बद्दल तुम्हाला विचारलं किंवा रेकी बद्दल ज्यांना माहिती नाहीये त्यांना एकच प्रश्न सांगायचा की गुगलवर जायचं, रेकी इन हॉस्पिटल टाकायचं. सोपा पर्याय आहे. विदेशांमध्ये ही एनर्जी हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते आणि जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये ऍज अ ट्रीटमेंट म्हणून वापरल्या जाते ती अंधश्रद्धा असू शकेल का? समोरच्या व्यक्तीची भीती आपोआप नाहीशी होईल की नाही होईल? जर गुगल सांगत आहे की हॉस्पिटलमध्ये विदेशांमध्ये रेकी ही ऊर्जा वापरली जाते, तर ती अंधश्रद्धा नाही आहे. म्हणून नवीन शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय सांगायचं आहे? नवीन शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय सांगायचं? रेकी अंधश्रद्धा नाही आहे, ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जिच्या उपयोगाने आपण आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. ठीक आहे. दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, कशी करावी, हे आपल्या लास्ट डेचं सेशन आहे, आजचं नाही आहे. सगळ्या प्रॅक्टिस वगैरे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे. सो आता मी चॅट बॉक्स बंद करणार आहे कारण तो खूप डिस्टर्ब करतो. चला, शेवटी आपण प्रश्न उत्तरे शेवटच्या दिवशी आपण सगळ्यांचे प्रश्न उत्तर घेणार आहोत. तर आजचा आपला विषय जो आहे तो आहे औराचे प्रॅक्टिकल, सेल्फ हिलिंग आणि अदर हिलिंग कसं करायचं. त्याचे तुम्हाला स्पेशल व्हिडिओ पण मी आज ग्रुपवर टाकेल, जे तुम्ही बघून औरा क्लिन्झिंग करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं या औरा क्लिन्झिंग मध्ये सांगायचा मुद्दा की तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम आहे 30 to 40% कमी करू शकता. आपली आई आणि आजी लहान मुलांची किंवा आपल्यालाही कधी काही झालं तर नजर काढायची काढायची की नाही प्रत्येकाच्या घरात. आपण तिला अंधश्रद्धा म्हणायचो, पण ती एक सायंटिफिक औरा क्लिन्झिंगची टेक्निक आहे. मीठ हे 100% नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक एनर्जीचं शोषण करतं आणि आपल्या आभा मंडळामध्ये जर कुठल्या कारणाने नकारात्मक ऊर्जा येत असेल तर मिठामध्ये असलेली क्वालिटी ती निगेटिव्हिटी पूर्ण शोषून घेते. इव्हन एखाद्या मुलाला ताप आला असेल, बाळाला ताप आला असेल, व्यक्तीला ताप आला असेल, तर त्याचा ताप सुद्धा तुम्ही आपण डोक्यावर थंड पट्ट्या ठेवतो, त्याच्यासोबत थंड पाण्यामध्ये मीठ टाकून जर तुम्ही त्याचा आभामंडळ क्लीन केला तर मेडिसिन घेतल्यानंतर जर 20 मिनिटात ताप उतरत असेल, अर्धा तासात ताप उतरत असेल, तर मेडिसिन सोबत, मी मेडिसिन शिवाय कुठलाही उपचार नाही म्हणत, ते उपचार जे डॉक्टरांचे चालू आहेत ते चालू ठेवून तुम्ही हा उपचार कायम ठेवला तर तुम्ही निश्चितच त्याच्यामध्ये सकारात्मक असा रिझल्ट देऊ शकता. तर तो अर्ध्या तासात उतरणारा ताप 20 ते 15 मिनिटात उतरतो. हा रिझल्ट मध्ये फरक तुम्हाला दिसतो. आणि मेन म्हणजे वारंवार छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे आपण औषधं घेत असतो, त्या औषधांचा जो दुष्परिणाम नंतर पुढच्या काळात त्या बॉडीला सहन करावा लागतो. कारण
बाहेरचं कुठलंही आपण ग्रहण केलं तर त्याची नकारात्मक, तो पॉझिटिव्ह एनर्जीने असेल तरच त्याची ऊर्जा तुम्हाला टच होणार आहे. तर आता आपण सेल्फ औरा क्लिन्झिंगची टेक्निक बघण्याच्या आधी आपण पहिले आपला औरा फील करणार आहे. ठीक आहे, फील करणार आहे आपला पण औरा. कुणी कुणी आरशामध्ये ट्राय केला स्वतःचा औरा बघणं? दिसला का? गुरव मॅडम अनम्यूट करा. दिसला का तुम्हाला औरा स्वतःचा जेव्हा तुम्ही आरशात बघितला? हो दिसला. ओके, छान. मी आता माझ्या बघा मी. नाकाच्या हा, बोला. नाकाच्या टिपला हे केलं, मग हा, समोर दिसतोय मला. आणि पाठीमागच्या तर रूमला व्हाईटच कलर आहे, त्यामुळे मग तो व्यवस्थित हे झाला. ओके. आता आपण त्याच औराला फील करणार आहे, आपल्या शरीरावर फील करणार आहे. त्याच्यानंतर सेल्फ औरा क्लिन्झिंग आणि इतरांचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं फुल बॉडीचं, जेणेकरून तुम्ही जे हिलिंग देणार. म्हणजे आज जर आपण वेळ मिळाला तर तुम्हाला म्हटलं ना की एका व्यक्तीचं आपण ट्रीटमेंट पण करणार आहे. ठीक आहे, तर पहिले आपण औरा क्लिन्झिंग आणि मग ती एक ट्रीटमेंट प्रोसेस बघू. ओके, चला. तर आता थँक्यू मॅडम, माईक बंद करून टाका. ओके. तर आता आपण बघणार आहे सेल्फ औरा क्लिन्झिंग साठी काय करायचं. दोन्ही हात रब करा. त्याच्या आधी आपण पहिले औरा फील करू, मग त्याला क्लीन केल्यावर काय फरक पडतो ते आपण बघणार आहे. दोन्ही हात रब करा. करा ना, तुम्ही पण करून बघा ना. काय हो, तर करून बघा. प्रॅक्टिस काय ते करतील त्यांना कळेल, तुम्हाला कळलं पाहिजे ना काही अर्थ काय. हा, हो, तर करून तर बघा. नाहीतर ते लोक करतील, त्यांना जाणवेल. तुम्ही म्हणाल की नाही काहीच करून राहिले ते, मॅडमने सांगितलं त्यांना असं काही बोलायला, असं म्हणाल. मग करून बघा जरा. दोन्ही हात रब करा. आता फील युअर औरा. हाताच्या तिथे हळूवार हात फिरवा, तुम्हाला काहीतरी एनर्जीचा फ्लो जाणवेल. दिस इज युअर औरा लाईन. काहीतरी हातांमधनं खिचाव जाणवत आहे. हा तुमचा औरा आहे. तुम्ही जो आता फील करताय तो तुमचा औरा आहे. बघा, असा वरपर्यंत हात नाही, हळूहळू हळूहळू, एकदम स्लोली, एकदम स्लोली. हा तुमचा आभा मंडळ आहे, जे तुम्ही फील, तुमची एनर्जी फील्ड आहे जी तुम्ही फील करत आहे. जाणवला? दुसऱ्या हाताचं चेक करा. यू मे फील युअर एनर्जी. हे आपला औरा फील्ड आहे जे तुम्ही आता अनुभव करत आहे. जाणवलं का? आता ते रब करून लगेच केलं ना, तर परत एकदा रब, कारण तुमचा शक्तिपात नाही झालेला आहे, तुम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाही म्हणून. पण थोडस तर जाणवलं की नाही? येस. तर तुम्ही परत हात रब करून तिकडे ठेवा. तर मग आता तुम्ही स्वतःचा चेहऱ्याच्या इकडचा औरा किती मोठा आहे ते तुम्ही चेक करा. कानाच्या बाजूला, चेहऱ्याच्या समोर. फील द एनर्जी. कानाच्या तिथे बघा. कानाच्या तिथे अक्षरशः खिचाव, कारण इथे इतकं ओझं आहे या डोक्याच्या बाजूने की इथे तुमच्या हातामध्ये असं अक्षरशः काहीतरी खूप खिचाव येईल. बघा, इथला आवरा किती हेवी आहे तुमचा. असा काहीतरी खूप जोरात एनर्जीचा फ्लो इथून कानाच्या आजूबाजूला जाणवेल तुम्हाला. थोडा हलका हात वाढत्या ओढल्यासारखा आहे ना. दोन्ही हातांमधनं काहीतरी ओढून राहिलं की नाही? हा, प्रॅक्टिकल केला तेव्हा हळूच परत एकदा रब करून ही आपली इथला एनर्जी फील्ड आपण जाणवली. आणि बघा, आपली प्राण ऊर्जा म्हणजे आपण जिवंत आहे, तर प्राण ऊर्जा कुठून येत आहे? आपलं कनेक्शन इथून आहे. चक्र शिकू तेव्हा मी तुम्हाला ते समजवणारच आहे की प्राण ऊर्जा कुठून येत असते. तर त्या प्राण ऊर्जेला आता आपण फील करणार आहे. बघा, एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो, जर तुम्ही जवळून एखाद्या व्यक्तीचा अंतिम श्वास सोडताना जर बघितलं असेल, तर त्या व्यक्ती कधी कधी झटके येतात. कुणी कुणी पाहिले? त्या व्यक्तीला जर तुम्ही जवळून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होताना पाहिला असेल तर तो व्यक्ती शेवटच्या क्षणी शरीराला झटके येतात. बघितले कुणी? ओके. तर ते झटके म्हणजे काय असतात? त्यावेळेस त्या व्यक्तीचं मुक्तीचं द्वार उघडत असतं आणि सर्वसामान्य व्यक्ती ते झटके सहन करत नाही. मग त्या व्यक्तीचं डोळे उघडे राहतात, तोंड उघडं राहतं आणि मग आपण काय म्हणतो? त्या व्यक्तीचा प्राण डोळ्यात न गेला, त्या व्यक्तीचा प्राण तोंडात न गेला.
ही प्राणशक्ती. आणि जो व्यक्ती मुक्तीच्या मार्गावर जातो त्याच्या चेहऱ्यावर, त्या मृतदेहावर देखील एक नीरव प्रसन्नता आणि शांतता दिसत असते, कारण त्याचा प्राण इथून गेलेला असतो. क्राऊन चक्रात एनर्जीचं प्रवेशद्वारही हे आहे आणि एक्झिट पण हेच आहे. तर ज्या व्यक्तीच्या प्राणात मृतदेहावर तुम्ही जर एक नीरव शांतता बघत असाल, तर ती नीरव शांतता प्रसन्नता म्हणजे त्याला मुक्ती मिळाली आहे, म्हणजे त्याचा जो प्राण निघाला तो इथून. तर आता आपण त्या प्राण ऊर्जेला फील करणार आहे. दोन्ही हात रब करा. प्रॅक्टिकल करून बघाल तर होईल, बसल्याने थोडे होते. काय बुवाचं कीर्तन ऐकायला बसले का जे लोक करून नाही राहिले? चला ट्राय करा. कुठलाही हात घ्या. बघा इथे पाण्याच्या नळाखाली जसं आपण हात टाकला एखाद्या प्रवाहाच्या मध्ये, ती ऊर्जेचा प्रवाह बघा डोक्यांवर असं हलक्या मुंग्या, कारण तो प्रवाह तुम्ही थांबवला. हात बधीर होतो म्हणजे काय, तिथे ब्लड सर्क्युलेशन होत नाही. आता तुमचा हात दूर आहे पण तरी सुद्धा डोक्यांमध्ये अशा थोड्याशा अशा मुंग्या चालल्यासारख्या झाल्या, कारण तुम्ही त्या प्राण ऊर्जेला थांबवताय. कोणाला हलका इथे सेन्सेशन जाणवलं असं टाळूवर? टाळूवर जाणवत आहे सेन्सेशन? हे सेन्सेशन म्हणजे काय आहे? तुम्ही त्या वाहणाऱ्या प्रवाहाला थांबवण्यासाठी मध्येच हात घातला, आणि म्हणून कधी पण क्राऊन चक्राला चार्ज करत असताना आपण हात इथे ठेवणार आहे. हा प्रवाह कधीच अडवत नाही आपण. आता फक्त तुम्हाला ते दाखवायचं होतं म्हणून मी तो अडवला. ठीक आहे, चला याला पॉझिटिव्ह करून टाकू. ठीक आहे, म्हणजे काय झालं, तुमच्या हातामध्ये जादू आहे, हिलिंगची ऊर्जा आहे, तुम्ही एनर्जी फील करू शकता. ओके, आता आपण काय केलं, एनर्जीला फील केलं, म्हणजे आता ही औरा आहे कळलं. मग या आवरामध्ये निगेटिव्हिटी येते हेही बघितलं आपण. दोन लोक एकत्रित येतात कालच्या परवाच्या प्रॅक्टिकल मध्ये, की दोन लोक एकत्रित येतात तर त्या दोन लोकांची एनर्जी तिथे मिक्स होत असते, हे देखील आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, दोन व्यक्तींची एनर्जी एकमेकांमध्ये येते, हे प्रॅक्टिकली बघितलं. आता आपण या औराला क्लीन कसं करायचं, आलेल्या निगेटिव्हिटीला शुद्ध कसं करायचं, स्वतःचा औरा आणि इतरांचा औरा कसा क्लीन करायचा, हे आपण बघणार आहे. काल कोणी पाण्याचं प्रॅक्टिकल करून बघितलं का, नंतर जे इथे नाही करून बघितलं? बदलली होती का पाण्याची चव? बोला गुरु मॅडम. हो, कालही बदलले आणि आज सकाळीही केलं मी. आज सकाळी जर पाणी चार्ज करून पिलं तर आजचा दिवस कसा चाललाय ते सांगा. एकदम फ्रेश. एनर्जी वाढली. हो हो. आणि ओके, आता मी हे केलं ना, तर मला ह्या साईडला असं मुंगी हे झाल्यासारखं झालं. का बरं झालं? कारण आपण तो पाण्याचा म्हणजे प्राण ऊर्जेचा प्रवाह थांबवला म्हणून तसं झालं. आणि हे कानावर केलं ना तर पाठी खेचल्यासारखं झालं. का बरं? कारण इतके आवाज इथे होऊन राहिले दिवस इतक्या वर्षापासून, कधी त्या निगेटिव्हला काढलंच नाही आपण म्हणून. ठीक आणि हे आहे, करताना हे, हात लावायचा का चिटकवायचा की नाही थोडं अंतर? चिटकवायचं नाही, ते मी सांगेल हिलिंग करण्याचा जेव्हा प्रत्येक पॉईंट शिकवेल ना तेव्हा सांगणार ते. ठीक आहे, सध्या आपण थँक्स. औरावरच आहोत. ओके, चालेल. हा बोल बेटा, अनम्यूट कर माईक. हा बोल. पाणी हो चार्ज. मॅम, काल मी हो काल क्लास झाल्यानंतर एकदा केलेलं, त्याच्यानंतर पण मॅम तशीच टेस्ट लागली तीर्थासारखी. आता पाण्याला काय सांगायचं, हे पाणी मला संपूर्ण स्वास्थ्य, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे, असं म्हणून पाणी चार्ज करायचं. कारण रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, जशा भाव द्याल तसे रिझल्ट येणार आहे. आजारी व्यक्तीला तुम्ही तब्येत दुरुस्त होण्यासाठी हे पाणी चार्ज करून देऊ शकता. ठीक आहे, मॅम. ओके. चला, तर आता आपण औराचं क्लिन्झिंग कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत. सेल्फ औरा क्लिन्झिंग कशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी असं म्हणायचं, आणि दोन्ही हात असे ठेवायचे आभा मंडळाच्या थोडस बाजूला वर, आणि इथे म्हणायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. परत सांगते, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. असं म्हणून हात हळुवार 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 खाली घ्यायचे. स्लोली कम डाऊन, स्लोली कम डाऊन, स्लोली कम डाऊन. अगदी हळू 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 खाली घ्यायचे आहेत. थोडं वाकायचं आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. म्हणजे जी काही नकारात्मकता आपण आपल्या आभामंडळातून काढली, अशी प्रक्रिया 3 वेळा करायची आहे. कळत नकळत ज्या नकारात्मकता आपल्या आभामंडळामध्ये आहे त्या नकारात्मकता आपण शुद्ध करत असतो. कारण आजूबाजूच्या वातावरणातनं, आजूबाजूच्या लोकांमधनं आपल्या
शरीर लेवलवर, चक्रा लेवलवर निगेटिव्हिटी येत असते. ही प्रोसेस 3 वेळा करायची आहे स्वतःसाठी. ठीक आहे, किती वेळा करायची आहे? स्वतःसाठी 3 वेळा आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे. आता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांची निगेटिव्हिटी काढायची. त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, त्याच्याने तुम्ही करू शकणार. ठीक आहे, की लेवल 1. अरे क्यूब, रेकी में रेकी में की तरफ आया। मैंने पहले रेकी सीखा, मैं रेकी मास्टर्स बना। मैं 90। नमस्ते. आप आता मी प्रॅक्टिकल दाखवते तुम्हाला. एकच मिनिट. हा, स्क्रीन आली का तुम्हाला? युट्यूबची स्क्रीन दिसत आहे का? ओके. आज हम रेकी में ऑरा क्लिनजिंग यह टेक्निक सीखने जा रहे हैं. हम इसमें दूसरों का ऑरा कैसे क्लीन करें यह तकनीक सीख रहे हैं. तो शुरू करते हैं ऑरा क्लिनजिंग. इसमें हमें क्राउन चक्र से ऊपर से धीरे धीरे हाथ जमीन तक, पैरों तक लेकर जाना है और नीचे 3 बार हमें सामने वाले व्यक्ति का ऑरा क्लीन करना है. 3 बार हमें सामने वाले व्यक्ति का ऑरा क्लीन करना है. बाद में उस व्यक्ति के राइट साइड से या लेफ्ट साइड से आप 3 बार ऑरा को क्लीन कर सकते हैं. राइट साइड या लेफ्ट साइड से आप ऑरा किसी भी साइड से क्लीन कर सकते हैं. 3 बार राइट साइड से होने के बाद आप लेफ्ट साइड से 3 बार आपको ऑरा क्लीन करना है. 3 बार आपको किसी भी व्यक्ति का ऑरा क्लीन करना है. अभी आपको सामने वाले व्यक्ति को पीछे की ओर मुड़ने के लिए कहना है और यही क्रिया पीछे से 3 बार दोहरानी है. क्राउन चक्र से लेके पैरों तक आपको 3 बार ऑरा का क्लींजिंग करना है. क्राउन चक्र से लेके आपको जमीन तक, पैरों तक ले जाके 3 बार ऑरा का क्लींजिंग करना है. यह तकनीक आपको पेशेंट जिसको हील करना है फर्स्ट लेवल में, उस पेशेंट के लिए आपको इस्तेमाल करनी है, क्योंकि सेकंड लेवल में ऑरा क्लींजिंग के तरीके बदल जाते हैं. आप कळलं? दुसऱ्यांचा ऑरा क्लिन्झिंग कसा करायचा कळलं? इझी. आता आपण शिकणार आहे लोकल बॉडी पार्टचा ऑरा क्लिन्झिंग. लोकल बॉडी पार्ट म्हणजे काय, की एखाद्याचं पोट दुखत आहे, एखाद्याचं डोकंच दुखत आहे, एखाद्याची पाठच दुखत आहे, तर त्याचं इन्स्टंट रिलीफ तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल? तर पहिले आपल्याला रेकीला कॉल करायचं स्वतःच, ज्याचं दुसऱ्यांचं करायचं आहे त्याचं पण आभार मानायचं. आता मी माझंच करणार आहे, तर मी माझं, समजा माझं डोकं दुखत आहे, दुखत नाहीये, एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवते आहे, तर मी स्वतःची आभारी आहे, दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे. म्हणून गवत उपटल्यासारखं जिथे दुखत आहे, पोट छातीत दुखत आहे, पूर्ण गवत का उपटल्यासारखं ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. कारण नकारात्मकता आपण एनर्जी कधीच संपत नाही, नष्ट होत नाही, ती तिचं ट्रान्सफॉर्म करते. मग आता मला इथे जर चेस्ट पेन असेल तर इथे काहीतरी निगेटिव्हिटी आहे, तिला आपण बाहेर फेकणार, कुणाचं नुकसान नाही करायचं, तर आपण त्या एनर्जीला काय करणार आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे असं अफर्मेशन देऊ, की व्हॉट एव्हर निगेटिव्ह इज देअर क्लीन होत्या, ब्रह्मांडात जाऊन संपूर्णतः शुद्ध होत आहे. जी काही निगेटिव्हिटी ती पूर्ण निघून ब्रह्मांडात शुद्ध होत आहे. या पद्धतीने याला म्हणतात लोकल बॉडी पार्ट क्लिनिंग. हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं करायचं असतं. किती मिनिटं करायचं असतं? 3 ते 4. आता मला आजच्या प्रॅक्टिकलसाठी काही व्हॉलेंटियर्स पाहिजे आहे.
तर ते व्हॉलेंटियर्स असे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला घेऊन बसले आणि त्याचं काहीतरी दुखत आहे. कारण दुखणं तर सांगेल नाही कमी झालं 5% 10% 15% कमी झालं असं कोणीतरी सांगेल असं तुम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे, थोडं पाणी पिऊन घ्या. प्रॅक्टिकल करण्याच्या आधी आहे का कोणी दुखणेवाला पेशंट? हँड रेज करा. तुमच्या घरी असेल आपण त्यांचं किंवा स्वतःच असेल स्वतःचही करू शकता. स्वतःचं दुखणं कमी करायचं आहे, सेल्फ हिलिंग पण तुम्ही करू शकता. हा, तुम्ही कोणाला करणार आहे? माझं सोरायसिस पायाचं करायचंय. आता माझी मुलं कारण नाहीयेत. कसं आहे इथे आजचा पेशंट आपल्याला कसा पाहिजे? इन्स्टंट हिलिंग. हो बा, माझं डोकं दुखत होतं, आता 20% कमी झालं, 30% कमी झालं, असं पाहिजे. तर सोरायसिस हा जुना, त्याला डीप हिलिंग लागेल. ठीक आहे. ओके ओके चालेल. सुप्रिया तांबे मॅडम. मॅडम माझे गुडघे दुखतात ना, तर मला गुडघ्यांना करायचे आणि आत्ता घरात दुखत आहे का? आत्ता स्वतःच का? आत्ता दुखत आहे? हा, आता पण दुखतोय गुडघा. ठीक आहे. कोणता गुडघा दुखत आहे? दोन्ही गुडघे दुखतायत. आता एकाच गुडघ्यावर फोकस करा. एका गुडघ्यावर करते आता तो एका जास्त. गुडघ्यावर फोकस करा. मी तुम्हाला पिन मध्ये घेते सेल्फ हिलिंग साठी. अजून कोण आहे? हा, विक्रम राणे सर बोला. विक्रम राणे सर माईक ऑन करा. हा, लीला जाधव मॅडम काय दुखत आहे? माईक माईक ऑन करा. हा मॅडम, मुलीला घेतो मी. काय दुखत आहे तिचं? खांदा, आत्ता दुखत शोल्डर. आहे? हो हो, ओके 2 ठीक आहे. दिवसापासून बोलते. चालेल चालेल, एकच मिनिटं. ऍड पिन. नेक्स्ट अजून एक जण पाहिजे, नाही तर होतं. ठीक आहे, या दोघांना आपण घेऊ. एक दुसऱ्यांना हिलिंग करणार आहे आणि एक स्वतःला. बाकीच्यांनी मी सांगत आहे त्या पद्धतीने प्रॅक्टिकल करायचं आहे. पहिले थोडं पाणी थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणून स्वतःही पाणी प्यायचं. 1 ग्लास पाणी त्यांना प्यायला द्या. ठीक आहे. थँक्स टू देखील. समोरच्या व्यक्तीला जे दुसऱ्यांना देत असाल त्याचाही नावाचा आभार घ्या. स्वतःसाठी थँक्स टू मी, थँक्स टू रिकी म्हणून पाणी पिऊन घ्या. मॅडम माझाही गुडघा दुखतोय. मॅडम माझा गुडघा दुखतोय. सगळ्यांनी करा ना त्या त्या पद्धतीने. पण कॅमेरात ओ सुप्रिया तांबे मॅडम कुठे गेल्यात? कॅमेरात दिसल्या पाहिजे ना, जागेवर बसा, दिसल्या पाहिजे तुम्ही. थँक्स टू अच्छा, पाणी मी, आणायला गेल्यात थँक्स का? टू हा, ठीक रेकी, आहे. पाणी थँक्स टू तसंच नाही प्यायचं सर. एक रुचिका. मिनिट, डिरेक्टली पाणी चार्ज करून द्या तिला. 1 ग्लास, 1 ग्लास हो पाणी तुम्ही प्यायचं. ठीक आहे. थँक्स टू, ते थँक्स टू रेकी आणि समोरच्या हे पाणी मी हिला देत आहे आणि हे पाणी पिऊन हिला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला असं म्हणा. ठीक आहे. आता हे पाणी मी पित आहे, हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालाय असं 11 वेळा फिरवा थँक्स टू पाण्यावरनं. मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू पायाखाली काहीतरी आसन घ्या रुचिका. सर, उभ्याने करत आहे तुम्ही तर. हे पाणी मी रुचिकाला देतोय, तिला हे ते पाणी बरं पिऊन वाटावं, मी मंजुषा, मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. तिला स्वास्थ्य लाभू दे, तिचं जे काय ईश्वर ऐसा दुखणं ही हो, खांद्याचे ऐसा ही हो, ऐसा ही. शरीराचे ते दूर हो, दूर हे असंच हो, असं हो होऊ दे. मॅडम मी काय बोलू? माझ्या पूर्ण पाय स्वस्थ झालेले आहे. माझे पूर्ण पाय स्वस्त झाले, माझे पूर्ण पाय स्वस्त झाले, माझे पूर्ण पाय स्वस्त झाले. माईक बंद नका करू तुम्ही. आता जे प्रॅक्टिकल मध्ये आहेत त्यांनी, कारण मी गाईड करणार आहे त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. सर एक थोडं थोडं पी. थोडंसं पाणी तुम्ही पण पिऊन घ्या. विक्रम सर थोडं पाणी तुम्ही पिऊन घ्या. दुसरं पाणी प्या, ते नाही, ते तुम्ही तिच्यासाठी चार्ज केलंय ते तिला पूर्ण प्यायला लावा. तुम्ही ते पूर्ण थँक्यू पी. म्हणून थोडं पाणी तुम्ही पिऊन घ्या. तुम्ही थँक्स टू रेकी, त्यामुळे आज आपण दोन्ही प्रॅक्टिकल बघत आहे, सेल्फ हिलिंग आणि दुसऱ्यांना स्पर्श चिकित्सेचं हिलिंग. दोन्ही प्रॅक्टिकल आपण करत आहे. ठीक आहे मॅडम. पाणी पिल्यावर पिऊन झाल्यावर बाजूला ठेवून द्या ग्लास. सुप्रिया मॅडम माईक ऑन करा तुम्ही, कारण माईक बंद असेल तर मी तुम्हाला याला गाईड ना. नाही करू शकणार. ओके. मॅडम मी कसं करू? कोणाचा माईक ऑन आहे अजून? कसं करू? मॅडम लीला जाधव. हा मॅडम, मी सांगत आहे त्या पद्धतीने करा ना. हा ठीक हा, आहे. माईक बंद करा तुम्ही पहिले. ठीक आहे. आता काय करायचंय, दोन्ही हात रब करायचे आहे सर. थँक्स टू मी आणि मुलीचं तुम्ही थँक्यू म्हणा, तुम्ही स्वतःचा आभार माना सुप्रिया मॅडम. थँक्स टू मी. तुम्ही थँक्स टू ठीक आहे. रुचिका. पाणी बाजूला ठेवा ना. पिले ना पाणी? बाजूला ठेवा नाही पाणी. पाण्याचं गरज नाही, आता पाणी संपलं. आता दोन्ही हात रब करायचे आहे आणि गवत उपटल्यासारखं, पहिले जो गुडघा जास्ती दुखतंय त्याच्यावरनं असं गवत उपटल्यासारखं करा. ब्रह्मांडामध्ये शुद्ध करा. सर तुम्ही त्या शोल्डरवरनं पूर्ण गवत उपटल्यासारखं कुठे दुखतं? 3 ते 4 मिनिटं करायचंय जिथे दुखत आहे. बेटा तू पलटून जा. ए बेटा, विक्रम सर तिला थोडंसं हा, टर्न करायला सांगा, पाठीकडनं हिलिंग करा. पूर्ण गवत उपटल्यासारखं, गवत उपटून काहीतरी असं खेचून काढून बाहेर टाकतोय.
पायाखाली आसन घेतलंय ना दोघांनी? नाही आसन नाही घेतलं, आसन तर घेऊ. काहीतरी घ्या ना पायाखाली, एनर्जी कशी जाणार आहे मग? मग हे म्हणाल लवकर घे. दोघांनी पायाखाली काहीतरी ठेवायचंय. तुला घे दादा इथं. परत एकदा थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. हा, गवत उपटल्यासारखं करायचं मॅडम, पूर्ण गवत उपटल्यासारखं काढा पूर्ण ब्रह्मांड मध्ये. हा, पूर्ण गवत उपटून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 ते 4 मिनिटं ही प्रक्रिया करायची आहे. मॅडम माझा गुडघा दिसतोय ना तुम्हाला? हो, दिसतंय दिसतंय, करा तुम्ही, करा. तुमचं हिलिंग तुम्हीच करत आहे, मी नाही करत आहे. हा. ठीक आहे. आता काय करायचं सर? क्लीन बघा हाताला, जे झालं ना आता निगेटिव्हिटी काढली. क्लीन 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 क्लीन, दोन्ही हाताला क्लीन करून टाका. तुमच्या हाताला क्लीन 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 करा. आपण त्याच्यातनं निगेटिव्हिटी काढली. हा, सुप्रिया मॅडम तुमच्या हातातली निगेटिव्हिटी क्लीन करा. क्लीन 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 क्लीन, पूर्ण निगेटिव्हिटी क्लीन केली. आता आपण उपचार करणार आहे. आता आपण पहिले काय केलं? नकारात्मक जी काही निगेटिव्हिटी काढली, आता आपण हिलिंग देणार आहे. दोन्ही हात रब करायचं. दोन्ही हात रब करा आणि एक हा एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हात जवळ दूर एनर्जी बॉल तयार करा. दोन्ही हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड तयार. हळू सुप्रिया मॅडम, एवढ्या फास्ट होते का एनर्जी बॉल? हळू करा, स्लोली स्लोली, तेव्हाच एनर्जी फील होईल ना. मग हातामध्ये काहीतरी मॅग्नेटिक फील्ड जाणवली तर मग दुखऱ्या भागावर स्पर्श करा. जे टच करू शकत नाही त्यांनी फक्त 1-2 इंच लांब ठेवायचंय. फॅन बंद कर. जिथे दुखत आहे तिथे हात ठेवून फॅन दे. बंद कर. एक एनर्जी बॉल तयार करून जिथे दुखत आहे तिथे ठेवून द्या. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना, हातामध्ये थंड गरम किंवा काहीतरी मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. ठेवा ना स्मिता मॅडम, हात ठेवा. जिथे दुखत आहे तिथे दोन्ही हात रब करून ठेवा. जिथे दुखत आहे तिथे दोन्ही हात ठेवा रब करून. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचंय. थंड गरम किंवा गोल गोल राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा जे काही जाणवेल त्या संवेदनांना अनुभव करत हिलिंग करायचं आहे. या कुणाला हिलिंगला 5 मिनिटं लागू शकतात, कुणाला हिलिंगला 10 मिनिटं लागू शकतात. ही वेळ आपण ठरवू शकत नाही. ही वेळ दिव्य रेकी शक्ती ठरवते. समोरच्या पेशंटची किती गरज आहे तेवढी ती प्रवाहित होत असते. विक्रम सर, हातात काय जाणवत आहे? थंड गरम काही? बोटांना फील होतं, बोटांना येस, काहीतरी ठीक फील आहे. होतं. कंटिन्यू हात ठेवा. सुप्रिया म्हणून तुम्हाला हो, हाताला जाणवत आहे. जाणवत आहे ना? ते संवेदना सुरू होऊन जेव्हा नॉर्मल हात येतील त्याच्यानंतर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणून कट 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 करून टाकायचं त्याने एनर्जी सोबत. ठीक आहे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. सगळ्या संवेदना थांबल्यानंतर हातातून निर्माण होणाऱ्या संवेदना सुरू होऊन संपल्यानंतर आपल्याला कट कट कट, डिलीट 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 वाली ऊर्जा क्रिएट करायची आहे. थँक्स टू रेकी ना? हा, थांबल्यानंतर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. स्वतःचा आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. लँग्वेज इज नॉट अ मॅटर. ओके. संवेदना थांबल्यानंतर रेकीला डिस्कनेक्ट करायचंय. झालं का? बाकीच्यांचं इकडे कोणाचं त्यांनी हँड रेज करा ज्यांचं झालेलं आहे.
हिलिंग झालं का अनिता मॅडम? माईक ऑन करा. झालं का तुमचं हिलिंग? हो मॅडम. हा, काय वाटलं? माझं ना मॅडम पाय मणकेतली नस आहे ना ती दबलेली आहे. हा, त्याच्यामुळे माझ्या मांडीला भयंकर वेदना होतात. आज पहाटे 3 वाजल्यापासून माझा पाय दुखतोय. आता किती कमी झाला? भरपूर 70-80% कमी वाटतोय. अभिनंदन, पहिल्याच हिलिंग मध्ये तुम्ही स्वतःला बरं केलं. छान. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. लीना जाधव मॅडम, मॅडम माझा गुडघा दुखतोय. किती गुडघा कमी झाला? तरी 50% कमी झाला. 50% कमी झाला. हो चला, हो. अभिनंदन. थँक्यू मॅडम. चला, अजून कोण आहे ज्यांनी स्वतःचं हिलिंग केलं आणि कमी झाला त्रास? स्मिता मॅडम अनम्यूट करा. झालं का? काही मुलींनी केलं का तुम्हाला बरं? हो मॅडम, डोकं दुखत होतं. हा, डोकं दुखत होतं. तिनं केल्यावर असं नाकातून गरम वाफा आल्या. आता किती कमी वाटत आहे? छान वाटते. 80% तरी कमी झालं. 80% कमी झालं. अभिनंदन. 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही स्वतःचं दुखणं 80% कमी केलं. पहिल्या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी हिलिंग केलं, कट कट कट, बरं डिलीट वाटल्याशिवाय डिलीट झालं डिलीट ते करायला वर. विसरू नका. ठीक आहे? ओके. हा, बोल. विक्रम सर अनम्यूट करा. काय झालं फरक सांगा मला. मॅडम माझ्या गुडघ्यात ना अजूनही हे होत आहे. तुम्ही कंटिन्यू करा. तुमचा त्रास जास्ती आहे, ते संपल्यावर सांग सांगा तुझा आम्हाला. एक्सपिरियन्स. हा, सांग बेटा, काय वाटलं तुला? इकडे एक मिनिट मॅम. हो हो सर. हॅलो. हा मॅम, माझा मान वळत नव्हते काल आणि हा हात पण वरती नाही होत होता. आज होत आहे ते. आता वरती गेला का? हा गेला आणि मान पण वळते आता. चला, व्हेरी गुड. अभिनंदन. तुझ्या बाबांनी तुला 5 मिनिटात ठीक केलं. चला, थँक कसं वाटतंय सर? तुम्ही पहिल्यांदा मुलीला हिलिंग केलं आणि तुमच्या हाताने. थोडं बरं वाटलं, पण माझा डावा हात जड होत चाललेला. सर कसं आहे, आपण फर्स्ट टाइम करतोय, आपलं त्याला हे क्लिन्झिंग करत अजून होतो बाकी आहे, ते हळूहळू माझा हात. प्रॅक्टिकलचं. हा, म्हणून लेवल 1 ला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटलं जातं. पुढचे 21 दिवस तुम्हाला स्वयंशुद्धीकरण कालावधी करायचं आहे. पण स्पर्शाच्या माध्यमातून आपण एका पेशंटला हील करू शकतो फक्त. हा, हा, हा. नाही तर मागे एका हात मॅडमनी, चला आज डावा हात मॅडम. पूर्ण जड झालाय. सर तो 1 मिनिटात, आता काय करायचं, त्याला हलवा. क्लीन 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 म्हणून ते झटकून केलं टाका. मी. क्लीन 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 क्लीन. क्लीन ठीक आहे. क्लीन. कट 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 कट. कट इथे असं नाभीपासनं कट कट नाभीपासनं दोन्ही आहेत. असं असं सर क्रॉस मध्ये करायचंय. कट 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 कट, कट डिलीट कट डिलीट कट डिलीट. ठीक आहे. कट आता बघा, कट हात कट हलका डिलीट पडला डिलीट तुमचा. डिलीट. आता हात चेक करा. थोडा हलका झाला. येस, ग्रेट. पुढच्या 5 मिनिटात पूर्ण हलका होईल. सुप्रिया मॅडम, थांबलं का तुमच्या गुडघ्यांचं दुखणं? नाही नाही, म्हणजे ते चालूच आहे आतमध्ये. हा, तर ते चालू राहू द्या मग. ते तुम्हाला गरज आहे तेवढ्या याची. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू मॅडम. ओके. स्मिता पाटील मॅडम, बोला, काय झालं? माझे मॅडम सकाळपासून कंबर दुखत होती. पण पूर्ण नाही कमी झालं, थोडंसच कमी झालं. थोडेसेच कमी झाले. मॅडम 10% ऊर्जांनी करतोय ना आपण. कमी हा झाली ना, हा. तुम्ही तुमच्या हिलिंग होय मुळे होय होय. केलं. होय होय, बऱ्यापैकी कमी झाली. ओके, व्हेरी गुड. अजून बाकीच्यांनी काय प्रॅक्टिकल्स नाही केले का? फक्त ऐकत होते का बुवाचं कीर्तन कसं चालू आहे म्हणून? हा, बाकीचे कोणी प्रॅक्टिकल केलं नाही का? अरे अच्छा, अनुजा मॅडम कुठून आहात पहिले जरा सांगत जा. स्मिता मॅडम, तुम्ही कुठून आहे? स्मिता मी पाटील का? मॅडम, कुठून आहात? हा, मी जरा कोल्हापूर. कोल्हापूर. ओके. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. हा. आजराचे आपल्याकडे खूप सारे स्टुडंट आहे मॅडम. होय, माझे हसबंड पण करायला तुमच्याकडे. अच्छा मास्टर अच्छा. हा, मास्टर लेवल झालेले आहे त्यांचे. ओके ओके. मुंबईला पण आलेले, तुम्हाला भेटले होते. सुनील पाटील सर का? हा, सुनील पाटील. अच्छा अच्छा. हम्म. लीना हरणे मॅडम, बोला, कुठून आहात? मी भंडारा, नागपूर. अच्छा. माझं पाठ दुखत होती मॅम. आता बसल्या बसल्या तर मी केलं तर मला म्हणजे बऱ्यापैकी आराम पडला. चला, अभिनंदन. पहिल्यांदा तुम्ही स्वतःला ठीक केलं. हा, बोला अनुजा मॅडम. मॅम, इचलकरंजी कोल्हापूर मधून आहे मी. मी आता माझ्या मुलीला केलं हिलिंग. तिची पाठ दुखत आहे म्हणली. तर तिला 50% फरक पडलाय त्याच्यामध्ये. आणि चला, तिला ती अभिनंदन. एनर्जी पण फील झाली. कसं वाटतंय मग?
की तुम्ही मस्त तुमच्या छान हाताने वाटते. स्पर्श करून, मग अन्न पाणी जर रोज तुम्ही घरात चार्ज करायला सुरुवात केला तर तुम्ही तुमच्या घराचे व्हायब्रेशन सहजतेने ऍक्टिव्ह करू शकता, पॉझिटिव्ह करू शकता आणि आनंदाने परिपूर्ण करू शकता. ठीक आहे. हो मॅम हो. ओके. चला आता बाकीच्यांनी त्यांचे अनुभव ग्रुपवर शेअर करायचे आहेत. संध्याकाळी आपला जेव्हा ग्रुप ओपन होईल तेव्हा आता आपण पुढचा टॉपिक घेणार आहे शिकायला. ठीक आहे. कारण अनुभव घेता घेता क्लास संपून जाणार. तर त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळूया. आजचा आपला नेक्स्ट टॉपिक होता हा मॅडम थांबल्या का तुमचा? सुप्रिया तांबे मॅडम. नाही. हाँ चलो चलने दो, आगे बढ़ते हैं. हो चालेल चालेल मॅडम. ठीक ठीक. ओके. सो आता आपण नेक्स्ट बघणाऱ्या रेकीचा इतिहास राहून राहिला आपला. किती दिवस झाले आपण रेकी शिकून राहिलो, पण हिस्ट्री ही रेकी भारतात कशी आली ते सांगायचं राहून गेलं. तर ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. लेट मी शेअर द स्क्रीन. सोमवारच्या सेशनला मी तुम्हाला एखादा व्यक्ती असा का वागतो, त्याचा त्या वागण्यामध्ये नेमका काय गडबड आहे हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली एक्सप्लेन करणार आहे. की तो व्यक्ती वाईट वागतो म्हणजे नेमका का वागतो हे प्रॅक्टिकल आपण बघणार आहे सोमवारी. ठीक आहे. म्हणजे आपल्या घरात जे चुकीचे वागतात तो आगे से हम उनको कंप्लेंट नाही करेंगे, जाऊ दे त्याच्या या चक्रात बिघाड आहे. कारण आपण मंडेला आपण शिकणार आहे 7 चक्रा. 7 चक्रांनुसार कुठल्याही व्यक्तीचं अनालिसिस कसं करायचं ते शिकवणार आहे. आणि आजारानुसार तुम्हाला एक पीडीएफ देणार आहे मी, की प्रोटोकॉल, की कुठला त्रास आहे तर कुठे हिलिंग करायचं. ठीक आहे. त्या व्यक्तीला कुठला त्रास आहे तर कुठे हिलिंग करायचं आहे या पद्धतीने आपल्याला वर्क करायचं आहे. ओके. चलो आगे बढ़ते अभी. रेकीचा इतिहास. तर ही जी रेकी आहे, जी रेकी आपण शिकणार आहे, तर ही जी रेकी आहे ही रेकी मूलतः भारतातली आहे. अथर्व वेदांमध्ये याचा उल्लेख आहे. भगवान बुद्धांचे बऱ्याच ज्या हिलिंग मॉडेलिटीज आहेत त्याच्यामध्ये कमलसूत्र हा एक ग्रंथ आहे, त्याच्यात एक रेकी आहे. मेडिसिन बुद्धा रेकी ही देखील तिबेटमध्ये इन्व्हेंट झाली, जी भगवान बुद्धांच्याच याच्यानी आलेली आहे. म्हणजे भगवान बुद्ध मूळचे भारतातले, त्याच्यामुळे ही जी सगळी ऊर्जा आहे ती भारतीय याच्यातनं विदेशांमध्ये गेली. पण डॉक्टर मिकाउसी ज्यांनी ही रेकी, रेकी शब्द का बरं आला? कारण हा जपानी शब्द आहे. रेकी शब्द भारताचा आहे का? रेकी शब्द भारताचा आहे का? येस ऑर नो? रेकी हा जपानी शब्द आहे. पहिले लक्षात घ्या, मी त्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं. आपण जी रेकी शिकतो आहे हा रेकी शब्द भारतातला नसून जपानी आहे. का बरं जपानी आहे? कारण काळाच्या ओघात भगवान बुद्धांनी सांगितलेली रेकी, अथर्व वेदात आलेली रेकी भारतातून लुप्त झाली. कशी लुप्त झाली? जसं योगशास्त्र भारतातलं आहे, आपण योग करतो की योगा करतो? काय म्हणतो? योगा अभ्यास करतो की योगा करतो? काय करतो आपण? मूळ शब्द काय? योग. पण आपण काय करतो? योगा. योगा शब्द कुठून आला? विदेशातनं आला. म्हणून आपण सगळे जरी भारतातलं करत असलो तरी योगा करतो, योग करत नाही. कोणीच म्हणत नाही मी योगच्या क्लासला जाते. म्हणतो का योगाच्या क्लासला जातोय? मी रोज योगाची प्रॅक्टिस करत आहे. त्याच पद्धतीने ही स्पर्श चिकित्सा जी भारतात उपलब्ध होती, आपण म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला सांगते. प्रभू चंद्रांनी अहिल्याला जेव्हा शापातनं मुक्त केलं, काय केला होता? स्पर्श केला आणि अहिल्या शापमुक्त झाली. भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या त्या दासीच्या पाठीवरनं हात फिरवून तिचं कुबड नाहीसं केलं. काय होतं हातामध्ये? काय होतं त्यांचं? जादू की चिकित्साची ऊर्जा? स्पर्श चिकित्सेची ऊर्जा जी त्यांना ऍडव्हान्स मध्ये अवगत होती. असंच कितीतरी ऋषीमुनींनी स्पर्शाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनातल्या समस्या सोडवल्या की नाही सोडवल्या? पण काळाच्या ओघात ही ऊर्जा भारतातनं लुप्त झाली. डॉक्टर मिकाउसी हे मूळतः जपानचे आहेत. कुठले आहेत? डॉक्टर मिकाउसी हे मूळतः जपानचे आहे, ज्यांनी हिला रिडिस्कवर केला. आता रिडिस्कवर कसं का केलं? तर यांनी हे होते तेव्हा जपानमध्ये मूळचे हे बुद्धिस्ट होते. जपान हा मूळचा बौद्ध धर्म आहे. जेव्हा तिथे ख्रिश्चन धर्म आला तर तेव्हा यांनी तिथल्या एका कॉलेजचे ते मुख्य होते, डीन होते, कॉलेजचे डीन होते. स्वतः त्यांचं पीएचडी झालं होतं स्पिरिच्युअल सायन्समध्ये. आणि तिथे एक दिवस त्यांचे काही विद्यार्थी त्यांच्याकडे आले
आणि त्यांनी प्रश्न केला की जसं भगवान येशू देखील स्पर्शाच्या माध्यमातून लोकांचे दुःख दूर करत होते. आपण ऐकलंय ना येशूंबद्दल सुद्धा की लोकांना, अंध व्यक्तींना डोळे आले किंवा मृत व्यक्तीला जिवंत केलं, टच म्हणजे येशूंच्या स्पर्शाने. मग त्यांच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा हे शिकवत होते तेव्हा असा प्रश्न केला की असं आपण लोकांना आरोग्य देऊ शकू आणि लोकांच्या जीवनातले दुःख दूर करू अशी तुम्हाला एनर्जी माहिती आहे का, असं मिकाऊसींना त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न केला. आता यांनी मग काय केलं, भगवान आपल्या सगळ्या ख्रिश्चन धर्माचे जेवढेही तिथले गुरु होते, धर्मगुरू जे जास्ती अभ्यास झाला होता, त्यांना त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. जे काही साहित्य उपलब्ध होतं त्याच्यासाठी त्यांनी अमेरिकेला गेले आणि पीएचडी सुद्धा केली. या सगळ्या अभ्यासासाठी त्यांनी पीएचडी सुद्धा केली. ठीक आहे, झालं का सुप्रिया मॅडम? किती कमी झालं बघा आता दुखणं, बरं पाय वाटतंय. हलवून बघा हा हा मॅडम, किती कमी झालं. अगदी मला तर वाटतं की 50% तरी बरं वाटतंय मला. चला, अभिनंदन, तुमचं स्वागत आहे. चला, छान, थँक्यू. माझ्याच लक्षात. ओके, खूप थँक्यू. चला. तर मग डॉक्टर मिकाऊसींनी तिथला अभ्यास केला तर त्यांना अशी ऊर्जा उपलब्ध होती जी येशूंना माहिती होती, पण तिला यूज कसं करायचं हे कळलं नाही. मग त्यांना असं वाटलं की हा ख्रिश्चन धर्म तर 2000 वर्ष जुना आहे, पण बौद्ध धर्म त्याच्याही पेक्षा जुना आहे. आणि म्हणून मग जपानमध्ये जेवढंही बौद्ध धर्माचं साहित्य उपलब्ध होतं त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला त्यांनी. जे बौद्ध धर्माचं साहित्य वाचलं, त्याचा अभ्यास केला, पण तिथेही त्यांना असं स्पष्ट कल्पना नाही आली. आणि म्हणून मग ते वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे चीनमध्ये जाऊन तिथल्या ग्रंथांचा अभ्यास केला. असं करता करता म्हणतात की भगवान आपल्या डॉक्टर मिकाऊसुई काशीला येऊन त्यांनी संस्कृत भाषा शिकली, वेदांचा अभ्यास केला आणि तिथे त्यांना अथर्व वेदामध्ये या सगळ्या ऊर्जांचा माहिती मिळाली. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये पण होतच, सगळीकडे काय होतं असं आहे, बट हाऊ टू यूज दिस, स्पर्श चिकित्सा आहे, आपण लोकांना हील करू शकतो, हे अथर्व वेदांमध्ये पण होतं. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र ग्रंथामध्ये पण आहे. त्याच्यानंतर मेडिसिन बुद्धा रेकी याच्यात पण याचे उल्लेख आहे, रेकीचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये. पण ही यूज कशी करायची हे माहिती नव्हतं. मग या सगळ्या गोष्टीत त्यांना जपानचे एक झेन ऋषी होते, झेन मुनी होते, ते गाईड करत होते की काय करायचं. मग भारतामध्ये त्यांनी काय म्हटलं की इथे सगळ्या साधू संन्यासांना जी काही ऊर्जा मिळाली ती कशातनं मिळाली, ध्यानातनं मिळाली, मेडिटेशन मधनं मिळाली. भगवान बुद्धांना सुद्धा एनलाइटेंड जेव्हा ते झाले, संपूर्ण ज्ञानाचा सागर जेव्हा ते बनले, त्यांनी देखील 12 वर्ष तपश्चर्या केली की नाही केली. महामुनी जैन असो, त्यांनी सुद्धा तपश्चर्या केली, म्हणजे साधना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या जैन मुनीच्या आज्ञेनुसार त्यांनी आपल्या जपानमधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर किती दिवस तपश्चर्या केली, 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करायचं ठरवलं. आणि त्याच्यासाठी त्या कोरियामा नावाच्या पहाडीवर गेले. 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी 21 दगड सोबत घेतले आणि दररोज एक दिवस संपल्यावर एक दगड टाकायचे. विचार करा, अन्न आणि पाणी त्यागून 21 दिवसाची तपश्चर्या आपण करू शकतो का? आपल्यासाठी मिकाऊसींनी केली आणि त्यांच्यामुळे तुम्ही आज हे प्रॅक्टिकल करू शकला. त्यांनी जर आपल्यासाठी कष्ट घेतले नसते तर तुम्ही तुमचे दुःख दूर करू शकले नसते, नाही तर आपल्याला भगवान बुद्धांसारखं 12 वर्ष तपश्चर्याला जावं लागलं असतं. पण डॉक्टर मिकाऊसींनी आपल्यासाठी एवढं सहज केलं की एक शक्तिपात घेऊन तुम्ही या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकता. हे 10%च ऊर्जा आहे जी तुम्ही आज अनुभवली. विचार करा, जर तुम्ही 100% ऊर्जा शिकून घेतली, जी सेकंड आणि थर्ड लेवल आपली गुरुवारपासून चालू होईल, तर तुम्ही स्वतःचं तर कल्याण करणारच आहे, इतरांच्या जीवनामध्ये पण आनंदाची नवनिर्मिती आणि नवकल्याण करणार आहे. ओके, तर हे आपण मग त्यांनी तपश्चर्या केली. बघता बघता 20 दिवस संपले, 21वा दिवस संपायला आला आणि ते थोडेसे हताश झाले, कारण एकच दगड शिल्लक उरला होता. मी ज्या गोष्टीसाठी एवढी तपश्चर्या करत आहे तर ते मला काहीच म्हणजे कळून नाही राहिलं की नेमकं माझ्यासोबत एवढी तपश्चर्या वाया जाईल. जर मी आताही मला जर काही ऊर्जा प्राप्त झाली नाही तर माझी ही प्रार्थना, मी केलेली सगळी मेहनत वाया जाईल असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग काय, त्यांनी हताश झाले. पण शेवटचा दिवस होता आणि त्या रात्री असं समजा की ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. जपानी भाषेत कोरलेले काही ऊर्जांचे महाकुंभ त्यांच्याकडे आले समजा, आणि त्यांचा निसर्गाने शक्तिपात केला. ते काही वेळ मूर्छित अवस्थेत राहिले आणि जेव्हा सकाळी जागे झाले त्यांना एकदम फ्रेश वाटलं
आणि त्यांना म्हणजे 21 दिवसांचा उपवास आणि ती जी एनर्जी डाऊन होती, त्यांना असं वाटलं की मला काहीतरी मिळालं आणि ते धावत पहाडीच्या खाली यायला लागले, तर त्यांच्या अंगठ्याला ठेस लागली. आपल्याला लागलं तर आपण काय करतो, पटकन बोट पकडतो आणि काही क्षणात त्यांच्या पायातनं, त्या अंगठ्यातनं वाहणारं भळभळ रक्त थांबलं आणि त्यांना ज्या वेदना होत होत्या त्याही थांबल्या. रेकीचा त्यांनी पहिला चमत्कार घेतला आणि त्याच्यानंतर ते पहाडीच्या खाली आले. पहाडीच्या खाली आले तर तिथे खानावळ होती, त्यांना भुकेची जाणीव झाली. त्यांनी तिथे पोटभर जेवण केलं, काहीच त्रास झाला नाही. 21 दिवसाच्या उपवासानंतर पोटभर एकदम नॉर्मल वाटलं. त्यांनी रेकीचा दुसरा चमत्कार भेटला आणि त्या हॉटेल मालकाची नात, तिचा चेहऱ्यावर खूप वेदना होत्या. यांना अंतरप्रेरणा भेटली की या मुलीला आपण काहीतरी हील करावं. त्यांनी त्या मुलीला हॉटेल मालकाच्या परवानगीने त्या मुलीला जवळ बोलवलं. तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवले, कारण तिचे दाढा दुखत होत्या आणि तिच्या वेदना पूर्ण चेहऱ्यावर होत्या. डॉक्टर मिकॉसिननी 15 ते 20 मिनिटं त्या मुलीच्या गालांवर हात ठेवले आणि त्या मुलीच्या सगळ्या वेदना दूर झाल्या आणि डॉक्टर मिकॉसिननी पहिला पेशंट हँडल केला. मग आता ते जैन मुनीकडे गेले. त्यांनी त्या जे गुरु होते त्यांची काही दिवस सेवा केली आणि मग त्यांना असं वाटलं मला आयुष्यात जे काही पाहिजे ते मिळालेलं आहे. मी आता या ऊर्जांचा उपयोग गरजू लोकांसाठी करणार आहे. त्यांनी काय ठरवलं, मी या ऊर्जांचा उपयोग गरजू लोकांसाठी करणार आहे. आणि म्हणून त्यांनी तिथली जी बेगर सोसायटी होती, भिकाऱ्यांची वस्ती होती जपानची, तिथे त्यांनी स्वतःची एक कुटी बांधली आणि तिथे त्यांनी त्या गरजू लोकांसाठी 7 वर्ष सेवा दिली, अगदी निशुल्क. 7 वर्ष सेवा दिली आणि तीही अगदी निशुल्क. पण काय झालं, ज्या लोकांना हात पसरून मिळतं ते खरं सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन मेहनत करून खाणार होते का? नाही. आणि म्हणून त्यांना 7 वर्षाचं लक्षात आलं की ज्या लोकांना मी आजारातनं मुक्त केलं, जीवन जगण्यास सकारात्मकता दिली, ते लोक वारंवार बेगर सोसायटीत वापस येत आहेत. ते हताश झाले डॉक्टर मिकॉसी की मी माझे 7 वर्ष इथे देऊनही मग फायदा झाला नाही, माझं काय चुकलं? मी एवढी मेहनत करून जी ऊर्जा अर्जित केली, ज्या लोकांच्या जीवनात वापरतोय त्यांच्या जीवनात फायदा का होत नाही? तर दार बंद केलं, मेडिटेशनला बसले. 2 दृष्टांत त्यांना झाले. तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं? डॉक्टर मिकॉसना कोणी बोलवलं होतं का, ये ना आमची सेवा कर? उत्तर होतं नाही. तू त्या बदल्यात काही मोबदला घेतला का? उत्तर परत होतं नाही. मग आता तिथून 2 नियम रेकीसाठी डॉक्टर मिकॉसने दिले. मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही, त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला द्यायचा, मोबदला घ्यावाच लागेल. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम तुम्ही 10 दिवसाचं सेशन फ्री का बरं देताय? कारण रेकीमध्ये डॉक्टर मिकॉसनी तर सांगितलंय परवानगी घेतल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि मोबदला घेतल्याशिवाय रेकी द्यायची नाही. तर मी प्रश्नांची उत्तरं देते. पहिलं, तुम्ही ज्या दिवशी शक्तिपाताला उभे राहिले, म्हणजे तिथे बसलात क्लासमध्ये, तुमची इच्छा होती म्हणून बसले, जबरदस्ती केली का? म्हणजे तुमची मुखसंमती भेटली होती मला? ज्या दिवशी शक्तिपातासाठी तुम्ही माझ्या क्लासमध्ये उपस्थित राहिला, तुमची संमती होती म्हणून पहिला नियम पाळला. आता पैसे का घेत नाही? या रेकीने मला एवढं भरभरून दिलेलं आहे. या वर्षीच्या माझ्या विजन बोर्डवर एक मोठी अमाऊंट टाकलेली आहे, जी माझी डोनेशन अमाऊंट आहे. तुमच्या सर्वांचे ब्लेसिंग तुमच्या जीवनावर एक स्माइल जरी आलं या 10 दिवसांमध्ये, तर त्या स्माइल मधनं मला माझी प्रगती होणारच आहे ना. आता जरुरी नाही की सगळेजण ऍडमिशन घेतील. तुमच्यापैकी 100 लोकांनी जरी ऍडमिशन घेतली तर त्याच्यातनं माझा जो चॅरिटी अमाऊंट आहे, मला जो भविष्यात चॅरिटी करायची आहे लोकांच्यासाठी, ती चॅरिटीची अमाऊंट मला त्याच्यातनं भेटणार आहे. तर त्याच्यामुळे त्या फी मधनं मी असं समजते की त्या 100 लोकांनी जरी ऍडमिशन घेतली तरी सुद्धा माझ्याकडे सगळ्यांची फी येऊन गेली. मी हे डिक्लेअर करून टाकलंय ब्रह्मांडाला. त्याच्यामुळे मी मिकाऊ कुठलाही नियम तोडलेला नाही. मिकाऊ जे नियम सांगितलेले आहे ते पाळून मी करते. ठीक आहे? सो क्लिअर झालं, मिकाऊ आपण कुठलाही नियम तोडलेला नाही. तर डॉक्टर मिकाऊसींनी मग काय केलं, तिथे जपानच्या सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये क्लिनिक टाकलं रेकीचं. काय केलं? क्लिनिक टाकलं आणि मेसेज टाकला. काय मेसेज टाकला? म्हणजे पॉम्पलेट वगैरे वाटले, बिना औषध उपचार. आता मला सांगा, जपान सारखं सुशिक्षित राष्ट्र आणि बिना औषध उपचार सहन करणार आहे का? पण एखादा व्यक्ती दुःखाने एवढा त्रस्त असते, आजाराने एवढा त्रस्त, जाऊ दे बा कुठे जाऊन पाहावं पण आपल्याला बरं वाटलं पाहिजे, असं वाटते की नाही? म्हणून एक व्यक्ती पोटदुखीचा त्रास, सगळे ट्रीटमेंट घेऊन झालेला होता, त्याला बरं वाटत नव्हतं, तो पहिला डॉक्टर मिकॉसिनचा पेशंट बनला आणि डॉक्टर मिकॉसिनच्या हिलिंगमुळे तो पूर्णपणे स्वस्थ झाला आणि मग वाऱ्यासारखं सगळीकडे पसरलं. तशातच तो द्वितीय महायुद्धाचा काळ होता आणि चिरोजी हयाशी हे तिथले एअर चीफ मार्शल होते.
जपानमधले एअर चीफ मार्शल होते आणि तिथे जो रक्तसंहार झाला त्यांना पीस ऑफ माइंडची गरज होती आणि त्यांनी चिरोजी आपल्या डॉक्टर मिकाओसींची शरण घेतली आणि जगाला दुसरे रेकीचे ग्रँडमास्टर मिळाले. ज्यांनी तिथे रेकीसाठीचं एक मोठं रिसर्च सेंटर काढलं जपानला. चिरोजी यांनी मोठं क्लिनिक काढलं ज्याची माहिती देशाच्या बाहेर पोचायला लागली. तशातच हवाई टकाटा यांना वयाच्या 31व्या वर्षी कॅन्सर झाला. आजही कॅन्सरच्या नावाने आपल्याला भीती वाटते. आपल्या हवाई टकाटांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला आणि त्यांनी असं ऐकलं, मूळच्या जपानच्या होत्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या आणि तिथे त्यांना असं कळलं की जपानमध्ये अशी काहीतरी ऊर्जा विकसित झालेली आहे जिच्यामुळे आपण बरं होऊ शकतो. त्या अमेरिकेवरनं जपानला आल्या आणि चिरोजी हायशेंच्या निदर्शनाखाली 6 महिने त्यांच्यावर उपचार चालला. किती महिने? 6 महिने उपचार चालला. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. 30व्या वर्षी कॅन्सर झालेली महिला 82 वर्षापर्यंत जगल्या आणि जगाला त्यांनी 22 रेकी ग्रँडमास्टर दिले. गुगलवर जाऊन विकिपीडिया सर्च करा. जगाला त्यांनी 22 रेकी ग्रँडमास्टर दिले आणि आज रेकी इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिका आहे. कारण डॉक्टर मिकाओसेंच्या मुलांनी पुढे ते केंद्र चालवलं नाही किंवा चिरोजी हायशेंच्या मुलगा आणि मुलींनी ते केंद्र चालवलं नाही. पूर्ण भार हवाई टकाटांवर आला. त्या पहिल्या रेकीच्या महिला ग्रँडमास्टर आहे ज्यांनी जगभरात रेकी पोचवली आणि ज्यांच्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत याच गुरु शिष्य परंपरेमुळे मी तुमच्या समोर ही रेकी पोहोचवू शकत आहे. तर हा आपला रेकीचा इतिहास आणि ही रेकी आपण बघितलाय त्या दिवशी की हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते. ही इमेज आहे बिफोर ऑपरेशन, मॉस्कोचं आहे, रशियाचं आहे की बिफोर ऑपरेशन पेशंट हील होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये रेकी दिली जाते. अगदी ग्रुप प्रार्थना करून रेकीचं प्रोसेस केली जाते आणि रेकीच्या लेवल 1 मध्ये तुम्ही स्पर्श चिकित्सा करू शकता. पण हे करत असताना तुम्हाला रेकीचे 5 प्रिन्सिपल्स जे शिकवलेले आहे ते दैनंदिन जीवनामध्ये वापरणं गरजेचे आहेत. ओके, सो आज आपण एवढी माहिती घेऊन इथे थांबतोय कारण दुसऱ्या बॅचचा माझा 5:30चा वेळ झालेला आहे. आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा. या बॅचचे लोक शेअरिंग मध्ये खूप कंजूस आहे. अरे थोडे एक्सपिरियन्स आले शेअर करा कारण तुमची शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे, तुमच्याकडनं मिळालेलं गिफ्ट आहे. सो प्लीज शेअर करायला थांबू नका कारण जे लोक क्लास करत नाही त्यांच्यापर्यंत तुमचं शेअरिंग पोहोचतं आणि कधी न या बॅचला आणि पुढच्या बॅचला उपस्थित राहून तुम्ही ते माध्यम बनाल की ते तुमच्या एक्सपिरियन्समुळे ते तो क्लास जॉईन करतील. ओके, सो आज आपण इथे थांबू. कोण शेअरिंग करत आहे? स्टॉप करायचंय. कुणाचं शेअरिंग झालं? चला 1 मिनिट. सो आजच्या सेशनसाठी मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.